सोलापूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र विठ्ठल राऊत यांनी एकतर्फी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे। राऊत यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार वसंतराव दौलतराव देशमुख यांचा तब्बल 365 मतांच्या फरकाने पराभव करत विधान परिषदेची जागा आपल्या नावावर केली। निवडणूक निर्णय अधिकारी एस कार्तिकेयन यांनी जाहीर केलेल्या अंतिम निकालानुसार एकूण 614 मतदारांपैकी 601 मते वैध ठरली तर 13 मते अवैध ठरली। यामध्ये राजेंद्र राऊत यांना 483 मते तर वसंतराव देशमुख यांना 118 मते मिळाली। मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच राजेंद्र राऊत यांनी स्पष्ट आघाडी घेतली होती। चारही मतमोजणी टेबलवर त्यांना मोठ्या प्रमाणात मते मिळाली। विशेषतः टेबल क्रमांक 4 वर मिळालेल्या 134 मतांमुळे त्यांची विजयाची पहिल्या पसंतीची 483 मते मिळवत त्यांनी विरोधकांना मोठा धक्का दिला। अधिकृत निकाल जाहीर होताच मतमोजणी केंद्राबाहेर राऊत समर्थकांनी जल्लोष साजरा केला। गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला। या विजयामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात भाजपची ताकद। वैभव कुलकर्णी, जिल्हा प्रतिनिधी, महाराष्ट्र टुडे न्यूज, सोलापूर।